मित्रांनो, आजकाल सायबर क्राईम खूप वाढलेले दिसून येतात. यामध्ये फ्रॉड कॉल्सचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते. खरं तर हे फ्रॉड लोक ज्या नंबरवरून कॉल्स करतात, ते नंबर त्यांचे स्वतःचे नसतात. तर ते इतर व्यक्तींच्या नावाने सिम कार्ड घेऊन त्याचा गैरवापर करतात. आणि बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं की त्यांच्या नावावर कोणीतरी सिम कार्ड घेऊन त्याचा गैरवापर करत आहे. म्हणून जर असे सिम तुमच्या नावावर असतील, तर भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावावर किती सिम कार्ड्स आहेत हे जाणून घेतले पाहिजे. तुम्हाला ही जर तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जाणून घ्यायचे असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारत सरकारने नागरिकांसाठी नवीन संचार साथी नावाची पोर्टल चालू करण्यात आलेले आहे, जे सर्व राज्यांसाठी लागू आहे. याच पोर्टल मार्फत तुम्ही तुमचा आधार कार्डवर किती सिम कार्ड चालू आहेत हे चेक करू शकता. तसेच जर तुमच्या नावावर दुसरे कोणते सिम कार्ड चालू असेल, तर अशा सिम कार्डला तुम्ही रिपोर्ट करून ते बंद करू शकता. ते पण तुमच्या मोबाईलवरून. तर मित्रांनो, आता आपण TAFCOP पोर्टल मार्फत तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत व ते चेक कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेऊया. यासाठी खालील स्टेप फॉलो करा. पहिली स्टेप आहे की मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला संचार साथी .gov.in, तर ही जी समोर वेबसाईट दिसते आहे, या वेबसाईटवर जायचे आहे व साईट ओपन करायची आहे. त्यानंतर पोर्टलच्या होम पेजवर थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नो युअर मोबाईल कनेक्शन TAFCOP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. समोर तुम्हाला दिसतंय की नो युअर मोबाईल कनेक्शन TAFCOP. आता स्टेप तिसरी आहे की आता TAFCOPच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे व त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकायचा व नंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता स्टेप चौथी पाहूया. आता नेक्स्ट पेजवर तुमच्या नावावर कोणते सिम कार्ड चालू आहेत त्यांची लिस्ट बघायला मिळेल. या लिस्टमध्ये जे मोबाईल नंबर दिले आहेत ते पहिले 4 व शेवटचे 4 या पद्धतीने दर्शवले असतात. यातील सर्व नंबर तुम्ही वापरत असाल तर काही करायची गरज नाही. मित्रांनो, समजा दिलेल्या लिस्टमधील एखादा नंबर तुमचा नसेल आणि तुम्हाला त्याला रिपोर्ट करायचे असेल, तर सर्वात आधी त्या नंबरला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर त्या नंबरच्या खाली 3 ऑप्शन दिले आहेत. नॉट माय नंबर म्हणजेच हा माझा नंबर नाही. जर तुम्हाला हा नंबर माहिती नसेल, तर रिपोर्ट करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. नॉट रिक्वायर्ड, जर तुम्ही याआधी कधी हा नंबर वापरला असेल, तर आता वर्तमानमध्ये हा नंबर वापरत नसाल, तर तुम्ही तुमच्या आधारवरून हा नंबर हटवायचा असेल, तर हा ऑप्शन 2 नंबरचा सिलेक्ट करायचा आहे. नॉट रिक्वायर्ड म्हणजे या मोबाईल नंबरची मला सध्या काही गरज नाही. आणि तिसरा आहे की रिक्वायर्ड, म्हणजे तिसऱ्या ऑप्शन मध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हा नंबर पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, असे नंबर तुम्ही वापरले नाहीत, तुम्हाला ते माहित नाहीत, त्यांना आता बंद करताना आधी वरील 3 पैकी एक कारण म्हणजेच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर रिपोर्ट या बटनवर क्लिक करायचे आहे. रिपोर्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट म्हणजेच रिपोर्ट केलेली स्वीकारली जाते. तसा तुम्हाला वरती मेसेज येईल. यामध्येच तुम्हाला रिपोर्ट नंबर किंवा कंप्लेंट नंबर किंवा रेफरन्स नंबर वर जनरेट होऊन दाखवला जातो. हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही ओळखत नसलेला किंवा नको असलेला नंबर रिपोर्ट TRAI ला केला आहे. आता तुमचा रिपोर्ट हा ज्या कंपनीचं सिम आहे त्या कंपनीला फॉरवर्ड केला जाईल व तो नंतर नंबर ऑटोमॅटिक बंद होईल. तर मित्रांनो, ही होती माहिती आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सुचवा. धन्यवाद.